नमस्कार शेतकरी मित्रांनो, या तारखेपासून कापूस बाजारभावात होणार मोठी वाढ। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे। ही बातमी विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश मधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे, कारण की दिवाळीपूर्वी हमीभावाच्या आसपास विक्री होणारा कापूस आता हमीभावापेक्षा अधिक दरात विकला जात आहे। विशेष बाब म्हणजे राज्यातील काही बाजारात कापूस 8,000च्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून 2 वर्षापूर्वी ज्याप्रमाणे कापसाला 10 ते 12 हजाराचा भाव मिळाला, अगदी तसाच भाव याही वर्षी मिळणार का, हा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे। खरं तर कापूस बाजारभाव गेल्या हंगामापासून दबावत आहे, म्हणून पांढरं सोनं म्हणून ओळखले जाणारे हे पीक शेतकऱ्यांसाठी खूपच आतबट्ट्याची ठरू लागले आहे। कापसाची एकरी उत्पादकता कमी झाली असल्याने आता मालाला चांगला भाव मिळत नसल्याने या पिकासाठी आलेला खर्च देखील गेल्या काही वर्षापासून भरून काढता येत नाही। कापसाच्या भावात मागील आठवड्याभरात किमान 100 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे। किमान भाव 200 रुपयांनी वाढले तर किमान भाव 6,800 रुपयांवरून आता 7,000वर पोहोचले आहे, तर कमाल भाव 7,500 रुपयावर आहे, तर सरासरी भाव पातळी 7,000 ते 7,400 रुपयावर होता। तरी बाजारात सुधारणा होण्याचेही संकेत आहे, पण आपल्या मालाला चांगला भाव मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी कापूस बाजाराकडे बारीक लक्ष ठेवून घडणाऱ्या घडामोडी आणि त्याचा बाजारावर होणारा परिणाम याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे आवाहनही जाणकारांनी केले आहे। तसेच अनेक शेतकऱ्यांनी कापसाऐवजी इतर पर्यायी पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यामध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात या पिकाची लागवड झाली आहे। यंदा पावसाळ्यात कमी पाऊस झाला असल्याने कापसाचे उत्पादन कमी राहणार आहे, त्यामुळे यावर्षी तर चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे। मात्र हंगामाच्या अगदी सुरुवातीलाच कापूस हमीभावापेक्षा कमी दरात विकला जात होता। विशेष म्हणजे दिवाळीपर्यंत अशीच परिस्थिती कायम होती। यामुळे यंदा कापसाला चांगला भाव मिळणार की नाही हा मोठा सवाल होता, पण आता दिवाळीनंतर कापूस बाजारभाव सुधारणा होऊ लागली आहे। काल अर्थातच 28 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील बहुतांश बाजारात कापसाचे कमाल 7,500 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहे। मात्र बाजारभावात झालेली सुधारणा आगामी काळातही अशीच कायम राहणार का, याबाबत तज्ज्ञ लोकांनी आताच काहीही सांगणे घाईचे असल्याचे नमूद केले आहे। यामुळे भविष्यात काय भाव मिळतो याचा अंदाज बांधणे थोडे कठीण आहे। नुकत्याच काही दिवसापूर्वी अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 7,700 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास भाव मिळाला होता। अशातच काल झालेल्या लिलावात म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावात राज्यातील हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल कापसाला किमान 7,000 ते कमाल 7,445 आणि सरासरी 7,200 एवढा विक्रमी भाव मिळाला आहे। महाराष्ट्राने गुजरातला मागे टाकून भारतातील अव्वल कापूस उत्पादक राज्य बनले आहे। पूर्वी गुजरात कापूस उत्पादनात आघाडीवर असायचा। महाराष्ट्रातील हवामान आणि मातीची परिस्थिती कापूस पिकवण्यासाठी योग्य आहे, ज्यामुळे जास्त उत्पादन मिळते। यंदा देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचा ताळेबंद पाहिला तर सध्याचा भाव यंदाच्या हंगामातील नीचांकी ठरण्याची शक्यता असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी कुठल्याही सरकारी योजनेबद्दल व शेती योजनेबद्दल किंवा बाजारभावाबद्दल व्हिडिओ टाकेल तर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जवान जय किसान।